नमस्कार. झोका घे भरारी या महाराष्ट्राच्या पहिल्या ऍप मध्ये मी संयोगिता तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण शिकणार आहे हाऊ टू सॉल्व्ह लिनियर इक्वेशन्स. दिलेले सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स कशी सॉल्व्ह करायची ते आपण आज बघणार आहे. व्हॉट इज द मीन ऑफ सोल्युशन ऑफ एन इक्वेशन्स. दिलेल्या इक्वेशनचे सोल्युशन्स म्हणजेच काय, तर त्यातील एक्स आणि वाय या टर्म्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय हियर इन द एक्सप्रेशन. Now what is the meaning of simultaneous? Here are the two equations simultaneously they are solved. इथे दोन एक्सप्रेशन्स आहेत की जे आपल्याला एकत्रित सोडवायचे आहेत म्हणून त्यांना सायमल्टेनियसली इक्वेशन्स म्हणतात. सायमल्टेनियस सोल्युशन मेथड म्हणतात. We have solved these equations in the previous standard 2. आपण ही इक्वेशन्स मागील इयत्तेमध्ये पण शिकलेलो आहे. What was that method? That we were eliminated one term and we have substituted the terms. There are two methods to solve this. मेथड नंबर 1 काय आहे, तर आपण ह्यातली एखादी टर्म एलिमिनेट करून टाकायची. आणि मेथड नंबर 2 काय आहे, तर दिलेल्या एखाद्या एक्सप्रेशनचं कन्वर्जन करायचं आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू त्याच्यामध्ये घालायची. लेट अस स्टार्ट टू एक्सप्लेन दिस. लेट अस स्टार्ट टू अंडरस्टँड दिस मेथड्स इन डिटेल. नाउ द फर्स्ट मेथड, व्हाट इज दॅट. Here we are going to eliminate one term from this expression. आता दिलेल्या एक्सप्रेशन मधून आपल्याला एक टर्म एलिमिनेट करायची आहे. तर कुठली टर्म आपल्याला एलिमिनेट करता येईल, तर ह्या दोन एक्सप्रेशन मधील जे सगळ्यात अपोजिट साइन वाले टर्म्स असतील, म्हणजे ज्यांची साइन डिफरंट आहे, द साइन्स विच आर डिफरंट, दॅट कॅन बी एलिमिनेटेड इझिली. मीन्स हियर -3 and here is +1. Here -3y and here +1. Now what we can do, by the addition we can cancelize the term. आपण ह्या addition मधून कॅन्सल करू शकतो. पण कधी कॅन्सल करू शकतो, जेव्हा ह्यांचे व्हेरिएबल नंबर्स कोएफिशिएंट सुद्धा काय असतील, सेम. मीन्स व्हेन दे आर द कोएफिशिएंट्स ऑल्सो सेम, देन ओनली वी कॅन कन्वर्ट दिस कॅन्सल्स द टर्म. नाउ टू कॅन्सल दिस व्हाट वी हॅव टू डू, हियर 3 शुड बी देअर. इथे 3 असायला पाहिजे. देन वी कॅन मेक 0 बिकॉज -3 + 3 कॅन बी 0. So to do this we have to multiply equation number 2 by 3. ते करण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 2 ला कितीने मल्टिप्लाय करावे लागेल. करेक्ट. We have to do this equation number 2 which has been multiplied by 3. Just do one multiplying to each and every term by 3. 3 3s are 9. 9x plus 3y equals to 6. We received the third equation by multiplying this equation number 2 by 3, that is 9x plus 3y is equals to 6. Now by addition we can cancel the term y. आता ह्या दोन टर्म, फर्स्ट वन इक्वेशन आणि सेकंड वन इक्वेशन आपण जर ऍड केले तर आपण त्याची ते 3y जे आहेत ते कॅन्सल करू शकतो, म्हणजे y आपण एलिमिनेट करू शकतो. लेट अस डू दिस. 9x plus 3y is equals to 6 plus 5x minus 3y is equals to 8. To do this, what we had done? Addition. Adding equations. 1 and 3. आपण इथे काय केलं, इक्वेशन नंबर 1 आणि ते दोघांची काय केली आहे, ऍडिशन. This plus and this minus in addition it get cancelled, it becomes 0. 9x plus 5x which equals to 14x which equals to on the side 8 plus 6 which is 14. Now x is equals to, now 14 is multiplied on that side, it will become divide when it will not turn on the other side. So 14 divided by 14, so x is equals to 1. We have received now the value of x, that is x is equals to 1. Now just simply adding this term x is equals to 1 in any of the expression will get the value for y. म्हणजे आता ही x is equals to 1 ही जी आपल्याला मिळालेली व्हॅल्यू आहे, ह्या इक्वेशन नंबर 1 2 3 कुठल्याही इक्वेशन मध्ये घाला तर तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. लेट अस स्टार्ट टू फाइंड द व्हॅल्यू फॉर y. देन विल चूज इक्वेशन नंबर 2 by putting the value of x in this equation number 2, that is 3x plus y which equals to 2. आता आपण ह्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू घालणार आहे, x is equals to 1. Just put it that 3 into 1 plus y which equals to 2. 3 1s are 3 plus y which equals to 2. Now this plus 3 is there. When it will shift on the other side, it will become minus.
So y is equals to 2 minus 3. So y is equals to 3 minus 2, that is minus 1. Subtraction of the numbers and sign of bigger number. So y is equals to minus 1. What are the resultants we have found throughout of this? That x is equals to minus 1 and y is equals to, x is equals to 1 and y is equals to minus 1 is the answer for the solution by simultaneous linear equation method. In of that we have eliminated one term, that is y. Now we are going to see the second method in which we are going to find the values by substitution. Now how to write this answer? So answer is solution xy is equals to, what is the value of x? It is 1. And what is the value of y? It is minus 1. So answer of the expression is x comma y is equals to 1 comma minus 1. Now we are going to see the second method to solve this, only the simultaneous equation. Now we are going to start with the second method. Now what is the second method? In that we are going to substitute the value in another equation. आता दिलेल्या एक्सप्रेशनची एखादी व्हॅल्यू आपण एखाद्या इक्वेशन मध्ये टर्न आउट करणार आहोत आणि ती व्हॅल्यू आपण एखाद्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये घालणार आहे. म्हणजे काय करणार आहे बघा, सी हियर दिस इक्वेशन इज बीन कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ अ वायज इक्वेशन. आता आपण जे हे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 2, हे y च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. मीन्स y is equals to, now this plus term is there, will shift on the other side, it will become minus, that is 2 minus 3x. And we are going to put this value in this expression. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही आपण त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये घालणार आहे. सो इट इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन मेथड. नाउ विल पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला ही व्हॅल्यू कुठल्या इक्वेशन मध्ये घालायची, तर इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो हियर 5x minus 3 in a bracket, instead of y we'll write the value as 2 minus 3x. 2 minus 3x which equals to 8. Now just go on multiplying the terms. आता बाहेरच्या बाजूला -3 आहे, त्यांनी आतल्या दोन्ही टर्म्स ना मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5x minus 3 2s are 6, that is minus 6, minus minus it is plus, 3 3s are 9, that is you will get here minus 9x which equals to 8. Now here the variables with the same the terms which are with the same variables, that is 5x and 9x, the addition of these two you will get as 14x. Now minus 6, I have to shift it on the other side towards the number, so it will turn as 8 plus 6, so 14x which equals to 8 minus 6 which is 14. So x is equals to 14 divided by 14, so x is equals to 1. आठवते का मगाच्या पण एक्झाम्पल मधल्या आपला x ची व्हॅल्यू 1 आली होती. Now just we are going to simplify this term, or we are going to put the value of x in the y's expression. आता आपण हे y is equals to एक्सप्रेशन जे तयार केले ना त्याच्यामध्येच घालू, म्हणजे जेणेकरून आपल्याला व्हॅल्यू पटकन मिळून जाईल. सो y is equals to 2 minus 3x. Here we are going to put the value of x is equals to 1 in this expression. Y is equals to 2 minus 3 into 1. So y is equals to 2 minus 3 1s are 3. Now here the subtraction of the numbers, y is equals to 2 minus 3, it is minus 1. The subtraction of the numbers and sign of bigger number. So we have received the y is equals to minus 1 and x is equals to 1. Again we'll write the answer in the way, answer xy which equals to 1 comma minus 1. The value of x is equals to 1 and y is equals to minus 1. This is the method in which we have substituted the value. म्हणजे आपण सायमल्टेनियसली दोन एकत्र इक्वेशन न सोडवता एखाद्या इक्वेशनला y च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. आणि पहिल्या मेथड मध्ये आपण काय केलेलं, तर वी हॅव सायमल्टेनियसली वी आर गोइंग टू सॉल्व दॅट इक्वेशन. त्या इक्वेशन मध्ये आपण एक टर्म एलिमिनेट केली आणि दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू मिळवली. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही पाहिलं हे तुम्हाला समजलं असेलच. तरी सुद्धा अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि झोका सोबत शिकत रहा.